नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की समर कविताला म्हणत असतो, रिनी माझा वडील म्हणून कधी स्वीकार करेल की नाही. तेव्हा कविता समरला म्हणते की तुम्हीच तिचे वडील आहात आणि तेही एक दिवस नक्कीच स्वीकारेल. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून पुढील सर्व भागांचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर कथेला सुरुवात करूया. कविताचे ऐकून समरने पुन्हा स्वतःची समजूत काढली. तिने काळाबरोबर मोठी झाली. आज तिचा 10वीचा निकाल लागला. संपूर्ण शाळेत ती पहिली आली. गावभर तिचे कौतुक होत होते. समरलाही अभिमान वाटत होता आणि तो गावात मिठाई वाटत होता. मुलगी खूप हुशार आहे. संपूर्ण गावात तिच्या इतकी हुशार कोणी नाही. सानप काकांनी हे सांगताच काकूही लगेच म्हणाल्या, अहो मग मुलगी कोणाची आहे ती? तिचं हे बोलणं ऐकून समरचा चेहरा फिका पडला. पण मग शारदा काकू म्हणाल्या, मुलगी आपल्या बापावरच जाईल ना. आपला समर काही कमी हुशार आहे का? हे ऐकून समर खुश झाला. हो, दोन्ही मुलांना समरस शिकवतो. तुझी सगळी मेहनत आहे पोरा. बघ, एक दिवस दोन्ही मुलं तुझं नाव मोठं करतील, काका म्हणाले. अहो काका काकू, ही सगळी मुलांची स्वतःची मेहनत आहे, असे म्हणत तो हसत हसत घराकडे निघाला. घरी येऊन कविताला म्हणाला, कविता, रिनीला बोलव. हो थांबा, बोलवते लगेच. कविता जाऊन रिनीला घेऊन आली. रिनी येऊन समोरच्या पुढ्यात खाली मान करून उभी राहिली. तिला पाहून समर म्हणाला, ये रिनी, इथे बस. आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. हे ऐकून ती हलकीच हसली. पण बेटा, जेव्हा आपण कोणते यश मिळवतो तेव्हा आपली जबाबदारी आणखी वाढते. प्रत्येकाच्या आपल्याकडून अपेक्षा वाढतात. त्याचप्रमाणे आता तुझ्याकडून माझ्याही अपेक्षा वाढल्या आहेत. मला जाणून घ्यायचं आहे की तू काय ठरवलं आहेस, की पुढे भविष्यात तुला काय बनायचे आहे. तू याचा काही विचार केला आहेस का? आता मला 12वी करायची आहे, रिनी हळूच म्हणाली. हो, तू नक्की करशील. पण तुला कोणत्या विषयात रस आहे? पुढे तुला मेडिकलचं शिक्षण घ्यायचं आहे की इंजिनिअरिंग करणार आहेस, याचा विचार केला आहेस का? रिनी आश्चर्याने समरकडे बघू लागली आणि तो म्हणाला, तुला अजून काही करायचं असेल, दुसरा कोर्स करायचा असेल किंवा वेगळ्या क्षेत्राशी संबंधित काहीतरी शिकायचं असेल, जसे की शिक्षिका, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग किंवा आणखी काही, तर मला सांग. मी त्याबद्दल पूर्ण माहिती गोळा करेन. रिनीने आश्चर्यचकित नजरेने विचारले, तुम्ही मला डॉक्टर बनवणार का? तिच्या प्रश्नावर तो हसला आणि म्हणाला, अरे हा कसला प्रश्न आहे? मी का बनवेन? तुला स्वतःला मेहनतीने अभ्यास करून बनायचं आहे, जे पण बनायचं आहे ते. मी तर तुला फक्त ॲडमिशन मिळवून देऊ शकतो. प्रवेश परीक्षेसाठी तुला फक्त चांगली तयारी करावी लागेल. पण त्यासाठी खूप खर्च आहे. मग? रिनी संकोचून म्हणाली. काय बोलतेस रिनी? आता पैशाची पण तू काळजी करशील का? मग मी काय करू? हे सगळं माझं काम आहे. तुझ्या वडिलांनी तुझ्या आणि तन्मय दोघांच्याही सगळ्या गोष्टींचा आधीच विचार केला आहे. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, असे म्हणत समरने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रिनीने नंतर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आता तिला शिक्षणासाठी गावाबाहेर जावे लागणार होते. रिनीला पाठवायची तयारी सुरू झाली. तिला हॉस्टेलला घेऊन जाण्यासाठी आजीने लाडू, शेव वगैरे सगळं तयार करायला सुरुवात केली. आजोबांनी सोबत घेऊन जाण्यासाठी सुकामेवा आणला. समरने कविताला हाक मारली आणि विचारले, सगळी तयारी करून दिली आहेस ना? हो,
जवळजवळ सर्व काही पूर्ण झालं आहे. चांगले कपडे आणलेत ना तिथल्या फॅशननुसार? असं नको व्हायला. तिला गावाकडचे आहे समजून तिच्या सोबत शिकणाऱ्यांनी तिला त्रास द्यावा. हो मी सगळं आणलंय आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्ही आणलं आहे. ती अभ्यास करायला जाणार आहे की फॅशन परेडला? आजकाल सगळ्यांनाच नेहमी स्मार्ट दिसायला आवडतं. त्यासाठी फॅशन परेडची गरज वाटत नाही. माझ्या मुलीनेही कुणापेक्षाही कमी दिसायला नको, समजलं का? समरचे बोलणे ऐकून कविता आनंदाने म्हणाली, तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे. तुमच्या इतकं कोणीही तिला प्रेम देऊ शकत नाही. पण आजही मी वाट पाहतोय कधी माझी मुलगी तिच्या यशाची माहिती सगळ्यात आधी पळत येऊन मला सांगेल. एवढं बोलून तो भावूक झाला, पण स्वतःवर ताबा ठेवत त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग म्हणाला, तिला सांग थोडं तिथे धीट बनून राहिला. असं नाही की तिला कोणी त्रास दिला तर ती काहीच बोलणार नाही. बिनधास्तपणे जशाच तसं उत्तर दे. कविता त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, हो सर. समरच्या मनात भावनांची लाट आली आणि तो कवितासमोरून दूर झाला. कविताला खूप आनंद झाला. समरने तिच्या रिनीचे आयुष्य बनवले होते. आजही गावातील अनेक मुलींनी शाळा पाहिली नसतानाही समरने रिनीला आधुनिक सुविधांसह चांगले शिक्षण दिले. तन्मय आणि रिनीमध्ये कधीच फरक केला नाही. तिच्या मनाची चलबिचल होते या विचाराने की समर नसतात तर तिचं आणि रिनीचं काय झालं असतं. तिने रिनीला हाक मारली आणि म्हणाली, रिनी बेटा, तू पहिल्यांदाच आमच्यापासून एवढं लांब जात आहेस. स्वतःची काळजी घे आणि मन लावून अभ्यास कर. तुझ्या वडिलांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्या खऱ्या करून दाखवायच्या आहेत. हो मम्मा, तिने उत्तरली. रिनीच्या निघायची वेळ झाली. त्यावेळी कविता भावूक झाली. जानकीताईंनी तिला मिठी मारली आणि रडू लागल्या. मग आजोबा म्हणाले, तुम्ही दोघी का रडताय? ती तिच्या सासरी नाही चालली आहे, ती कॉलेजला चालली. ती आपल्यापासून लांब तर चालले ना, नाही का? तुमचा विचार करा. तिच्याशिवाय तुम्हाला तुमचे अन्न तरी पचणार आहे का? आता ती इथे नसणार तर मग तुम्ही काय करणार? जानकीताईंनी हे सांगताच रिनीने आजोबांना मिठी मारली आणि म्हणाली, मी लवकर येईन. सुट्ट्यांमध्ये तुम्हाला यायला मिळेल. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मग आजोबाही दबक्या आवाजात म्हणाले, मुली तू पण स्वतःची काळजी घे. मग ते गमतीच्या स्वरात म्हणाले, तू डॉक्टर होशील तेव्हा माझा उपचार फ्रीमध्ये. मी याच आनंदात दिवस घालवेन. आता ते हसत पण होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी पण होते. आणि तोपर्यंत आजीची काळजी घ्या, तिच्याशी भांडू नका. आजीच्या गालाला गाल लावत रिनी बोलली. हो डॉक्टर साहेबा, आजोबा म्हणाले आणि सगळे हसले. मग तिने तन्मयला मिठी मारली. तन्मय तिला म्हणाला, दीदी बेस्ट ऑफ लक. तू पण चांगला अभ्यास कर, मला तुझी आठवण येईल, ती तन्मयला म्हणाली. मग तिने तिच्या आईला मिठी मारली आणि म्हणाली, आय लव्ह यू मम्मा, मला तुझी खूप आठवण येईल. कविताने तिला मिठी मारली आणि म्हणाली, मला पण. आता जाऊया, नाहीतर उशीर होईल. समर रिनीला म्हणाला आणि ती पटकन गाडीत बसली. समरने गाडी स्टार्ट केली आणि सगळे तिला हात दाखवून ती जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत बाय करत राहिले. रिनीही सगळ्यांना नजरे आड होईपर्यंत बाय करत राहिली. काही तासांनी ते मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले होते. समरने सर्व औपचारिकता पूर्ण केली. रिनीला हॉस्टेल रूममध्ये रूम मिळाली होती. वरवर पाहता समर स्वतःला कडक असल्याचे दाखवत होता, पण आतून वडिलांच्या मनात आपल्या मुलीची काळजी होती. त्याने तेथील काही कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मुलीची काळजी घेण्याची विनंती केली.
तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत वॉर्डन ही हसली. तेवढ्यात रिनी बॅग घेऊन आली. रिनी, कुठे गेली होतीस? समरने विचारले. एक फॉर्मवर सही करायची होती आणि मी परत येईपर्यंत तुम्ही इथे आला होतात, ती धापा टाकत म्हणाली. ठीक आहे ठीक आहे. बरं, तू पाणी पिशील का? मी आणू का? नाही, मी पाणी आणलं आहे आणि सगळे सामान पण, रिनी म्हणाली. काय गरज होती? चंदू आणू शकला असता, म्हणूनच मी गाडीत ठेवून आलो. चंदू हा समरच्या घरी नोकर होता, ज्याला तो सोबत घेऊन आला होता. काही हरकत नाही, आत्ता मी आणलं आहे, रिनी म्हणाली. बरं ठीक आहे, पण बाळा तुझी काळजी घे. मी येतच राहीन तुला भेटायला. तरीही काही अडचण आली तर फोन कर. हो, रिनी म्हणाली आणि समरने तिचा तळहात धरला आणि त्यावर नवीन स्मार्टफोन ठेवला. हे काय? रिनीचे तोंड आश्चर्याने उघडच राहिले. घरी बाळा तू आमचा कोणाचाही फोन वापरत होतीस, पण आता तुला तुझा पर्सनल स्मार्टफोन लागेल. पण मी तर मागितला नाही, रिनी म्हणाली. मागितलेस तरी काय, तू आजपर्यंत माझ्याकडे? हे सांगताना तो भावुक झाला आणि मग स्वतःवर ताबा ठेवत म्हणाला. आजकाल अभ्यास याच्याशिवाय थोडीच होतो. घरी चालत होते, पण इथे तुला कसं जमणार याच्याशिवाय, समर म्हणाला. थँक्यू, असे म्हणत रिनी त्याच्या पायाला हात लावायला खाली वाकली. तेव्हा समरने तिला थांबवलं. बाळ, पाया नको पडूस, असं म्हणत त्याने रिनीच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. त्याला इच्छा होती की रिनीने त्याला मिठी मारली असती आणि आय विल मिस यू बाबा म्हणाली असती, किंवा फोन भेटल्यावर आनंदाने उडी मारत आय लव्ह यू बाबा म्हणाली असती, जसे ती नेहमी तिच्या आजी आजोबांना आणि आईला म्हणते. पण ती थँक्यू म्हणाली. तिला तिथेच सोडून समर कॉलेजमधून बाहेर आला. तिथेच उभं राहून त्याने वळून दूर उभे असलेल्या रिनीकडे पाहिलं आणि रिनीसमोर कितीतरी वेळ रोखून ठेवलेले अश्रू त्याच्या डोळ्यातून वाहू लागले. तर मित्रांनो, उर्वरित कथाही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.